दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। मुंबई आग्रा महामार्गाच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष देण्यासाठी नाशिकमधील ट्रॅव्हल ट्रान्सपोर्ट असोसिएशन, व्यापारी वाहतूक आणि उद्योजकांनी विल्लोळीजवळ नियोजित रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला। या संदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांनी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसोबत बैठक घेतली। उद्योजक 2000 गाड्या घेऊन आंदोलन करणार होते, मात्र त्यांनी 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला। तो पूर्ण होत नसल्याने आज विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली। या बैठकीत सर्वांचे प्रश्न ऐकून घेण्यात आले, तसेच अवजड वाहनांची वेळ बदलून छोट्या गाड्यांना वेळ देऊन ट्रॅफिक मोकळी करावी यावर देखील चर्चा करण्यात आली। कारण या मार्गावर अनेक उड्डाणपुलांचे कामं आहेत। शहापूर क्रॉसिंग करताना रेल्वे पुलावर काम सुरू आहे। यावेळी सर्वांनी 10 दिवस टोल माफीची मागणी देखील केली, मात्र केवळ 10 दिवसात काम नाही झाले तर सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले। ट्रॅफिक यांचं एक संयुक्त बैठक संपन्न केली। जिथपर्यंत भिवंडी बायपास, ज्याला आपण आता 12 लेनचा रस्ता करायला घेतलेला आहे, तर या रस्त्यावर यापूर्वी साधारणतः एक 43-44 ठिकाणी कट होते। म्हणजे इकडनं जात असणारा जे काही वाहन आहे ते अचानक उजवीकडे वळायचा आणि मग तो उजवीकडे वळत असताना पाठीमागचं पण ट्रॅफिक जाम करायचा आणि उजवीकडे वळाला पूर्ण तो त्याला जिकडे जायचं तिकडे जागा मिळत नाही तोपर्यंत समोरची पण ट्रॅफिक तो जाम करायचा। मला वाटतं देशमाने साहेब पण त्या काळामध्ये तिकडे होते। हे 44 कट्स आपण 3-4 वर आणले आणि बाकीच्या ठिकाणी लेनिंग केलं, म्हणजे डिवायडर टाकले। त्याचा एक चांगला परिणाम झाला। जर या सर्व प्रक्रियेमध्ये सुधारणा जर झाली नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यावर पण कारवाई केली जाणार आहे आणि मग ते कॉन्ट्रॅक्टर असेल कोण असेल त्याला पण तिकडे जबाबदार धरलं जाणार आहे। या बैठकीस उद्योजक, ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हल असोसिएशनचे मेंबर, टोल प्रशासन पदाधिकारी आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।